तेजस्वी निबंधकर, माझ्याकडून तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा. आज आपण भारतीय स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत. हा दिवस म्हणजे भारताचा ऐतिहासिक आणि महत्त्वाचा दिवस आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताने ब्रिटिश साम्राज्याला गुलामगिरीची मुक्तता प्राप्त केली आणि एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून जन्म घेतला. आज स्वातंत्र्य दिनाच्या खास दिवशी आपण आपल्या पूर्वजांची आठवण करणे आवश्यक आहे, कारण त्यांनी आपल्या देशासाठी संघर्ष केला आणि बलिदाने दिली. महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, भगतसिंग, सुभाषचंद्र बोस यांसारख्या महान नेत्यांनी आपल्या देशासाठी अमूल्य योगदान दिले आहे. आज आपण आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करत असताना आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवणे महत्त्वाचे आहे. आपल्या देशात स्वातंत्र्य मिळवणे सोपे होते, पण ते टिकवणे आणि देशाचा सर्वांगीण विकासासाठी हे मोठ्या आव्हानाचं आहे. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे, पण त्या स्वातंत्र्याचा आदर व संरक्षण करणे आवश्यक आहे. आपण एकजुटीने काम करून आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि समाजातील विविध समस्यावर उपाय शोधण्यासाठी काम करूया आणि आपण आपल्या समाजातील कार्यात सक्रिय सहभागी आपण आपल्या देशाच्या भविष्यातील जिवंत नागरिक बनूया. स्वातंत्र्य दिनाच्या खास दिवशी तर आपण आपल्या देशासाठी वचनबद्ध राहूया आणि एक दृढ आणि सामर्थ्यशाली भारत बनण्यासाठी प्रयत्न करूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आमचा मान आहे पराक्रमाची गाण आहे, तिरंगा आमचा मान आहे, पराक्रमाची गाण आहे, भारतीयांची शान आहे, तिरंगा आमचा प्राण आहे, तिरंगा आमचा प्राण आहे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे गुरुजन वर्ग व माझ्या मित्रमैत्रिणी, सर्वप्रथम आपणास स्वतंत्र दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आपल्या मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी ज्या थोर वीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, अशा थोर वीरांना माझे कोटी कोटी प्रणाम. भारतीय इतिहासातील तो दिवस अमर झाला, भारतीय इतिहासातील तो दिवस अमर झाला. 15 ऑगस्ट भारत स्वतंत्र झाला, 15 ऑगस्ट भारत स्वतंत्र झाला. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्य मिळवण्याची प्रक्रिया सोपी नव्हती. महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांसारख्या महान नेत्यांनी आपल्या ज्या आहुती दिल्या व आपल्या अपार कष्टाने देशासाठी प्रेरणा दिली, तर महात्मा गांधींनी अहिंसा आणि सत्याग्रहाच्या मार्गाने लढा दिला व इतरांनी शस्त्रधारी लढाईत भाग घेतला. 15 ऑगस्ट म्हणजे भारताचा स्वातंत्र्य दिवस. हा आपल्या सर्व भारतीयांसाठी आनंदाचा, उत्साहाचा व अभिमानाचा दिवस. भारताच्या अनेक दशकांच्या संघर्षानंतर स्वतंत्रता प्राप्त झाली, परंतु ही स्वतंत्रता टिकवणे, भारतात देशाची प्रगती साधणे हे एक मोठे आव्हान आहे. आजपासून आपण एकजुटीने काम करूया आणि प्रगत भारत घडवूया. स्वातंत्र्यवीरांना माझे शतशत प्रणाम. स्वातंत्र्यवीरांना माझे शतशत प्रणाम. त्यांच्या निस्वार्थ बलिदानामुळेच आज भारत स्वतंत्र झाला. पुन्हा एकदा स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. सर्वांना माझे नाव माधुरी निबंधकर, माझ्याकडून सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज आपण भारतीय भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांची स्वातंत्र्य संग्रामाचा मूल्य आहे. आपल्या कारखाने आणि त्याचे विचार आणि क्रांतिकारी कृतींनी त्यांना अनेकदा प्रेरित केले. राजगुरू आणि सुखदेव यांच्या योगदानातून या राजगुरूंनी मुलाला त्याग करून आपल्या देशाला लढा दिला आणि सुखदेव आमच्या यशस्वी दिशा दिली. त्यांच्या बलिदानामुळे आज आपण स्वतंत्र भारतात श्वास घेत आहोत. त्यांचं बलिदान हे सर्वांसाठी एक प्रेरणा स्रोत आहे. आम्ही त्यांना स्वतंत्र करताना त्यांच्या स्वप्नांची भारताची निर्मिती करणे हे आपले कर्तव्य आहे. त्यांच्या आदर्शाचा अभ्यास करून आणि मार्गदर्शन आपण एक मजबूत आणि समृद्ध भारत निर्माण करू शकतो. धन्यवाद. सर्वांना नमस्कार. माझे नाव दिशा सत्तोदस्ते. तुम्हा सर्वांना माझ्याकडून स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज आपण स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताने ब्रिटिश साम्राज्याच्या गुलामगिरीतून मुक्तता प्राप्त केली आणि एक स्वतंत्र राष्ट्र बनले. या ऐतिहासिक दिनाच्या दिवशी आपण आपल्या स्वातंत्र्यासाठी केलेल्या संघर्षाची आठवण करतो. गांधीजींच्या शिकवणीने आपल्याला शिकवले की अहिंसा आणि सत्याग्रहाच्या मार्गाने देशासाठी संघर्ष केला. आज आपण त्याच्या आदर्शांना आत्मसात करून देशाच्या विकासासाठी प्रयत्न करूया. धन्यवाद. जय हिंद. नमस्कार. माझे नाव प्रणय आहे. आज 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला. आपल्या भारत देशाला स्वतंत्र बनवण्यासाठी अनेक शूरवीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू
आंबेडकर हे मुस्लिम समितीचे अध्यक्ष होते. जय हिंद, जय महाराष्ट्र. Many freedom fighters and sacrificed on this day. I love my country. I am proud to be an Indian. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव उत्तरव आहे. आज 15 ऑगस्ट आहे. प्रथम सर्वांना स्वतंत्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. 15 ऑगस्ट हा एक राष्ट्रीय सण आहे. या दिवशी आपला भारत देश स्वतंत्र झाला. हा दिवस आपण सर्वजण मिळून आनंदाने साजरा करतो. अनेक सैनिक देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढले. मला भारत देश खूप आवडतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.